नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का इकॉनॉमिक्सचे जे पूर्वपरीक्षेला नाही का महत्त्वाचे टॉपिक आहे, हॉट टॉपिक म्हणून आपण त्यांना ते घेऊया आणि नेमकं ते हॉट टॉपिक म्हणजे टॉपिक म्हणून नेमकं काय वाचलं पाहिजे ते सुद्धा पाहूया। तर चला तर पाहूया आपण सर्वप्रथम दारिद्र्यावर नाही का आपण ज्यावेळेस पाहत असतो तर दारिद्र्यावर आपल्या दारिद्र्याच्या संकल्पनेवर प्रश्न आहे, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य हे करणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे दारिद्र्यासंबंधी समिती आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येते, परंतु दारिद्र्यासंबंधी जे समिती आहे ती तुम्ही काय करायला पाहिजे, PIQ जी बुक्स आहे तुमच्याशी 21,000 आणि लॉजिक बूस्टर त्यामधून फक्त दारिद्र्यासंबंधी समिती एकाखाली एक जशा का तशा लिहायच्या। ते लिहिणं झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाच्या समित्या फक्त जास्त करायच्या। हे लकडवाला, रंगराजन, तेंडुलकर आणि दांडेकरवर रथ, लकडवाला आणि दांडेकर रथ लवकरच होऊन जाते। फक्त कंपॅरिझन तेंडुलकर आणि रंगराजनवर करायचं, बाकी यांची जशी PIQ आली आहे तशी तेवढे जरी तुम्ही नोट्समध्ये लिहिले किंवा वाचले तरी सफिशियंट आणि PIQ मार्क्स भेटून जाते। आणि यानंतर दारिद्र्य निर्मूलन योजनेवर प्रश्न आहे, मनरेगा, सुवर्ण जयंती, शहरी रोजगार योजना जे 97ली झाली ती, सुवर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजना जे 1999ची आहे, सर्वात महत्त्वाची आहे कारण की याच्या 6 योजनेचे नाही का विलीनीकरण झाले होते। याच्यावर सुद्धा प्रश्न येते, PIQ पहा आणि तुमचा नक्कीच एक मार्क होतो। त्याच्यात संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001ची आहे, यामध्ये 2 जे योजना विलीन झाल्या होत्या त्याच्यावर प्रश्न आला होता, जवाहरलाल ग्राम समृद्धी योजना असो किंवा त्या कोणती आश्वासित रोजगार कार्यक्रम, ह्या 2 योजना याच्यात विलीन झाल्या। आणि कंबाईंड ग्रुप बीले प्रश्न आहे 2022चा का 23चा, मेन्सली सुद्धा रेफो। जवाहरलाल रोजगार योजना आहे महत्त्वाची, जवाहरलाल ग्राम समृद्धी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ह्याचा अभ्यास करीत असताना फक्त PIQ थ्रू जा। PIQ थ्रू गेल्यावर खूप फायदा होते, काय करायचं नेमकं या टॉपिकमध्ये ते सुद्धा क्लिअर होते। त्याच्यानंतर बघा यावर नाही का मी व्हिडिओज बनवलेला आहे, हे तुम्ही बघून घे जा। फक्त दारिद्र्य निर्मूलन योजनेवर बनवायचा बाकी आहे, बाकी तुमचं सर्व क्लिअर होते, तुम्ही बघून घे जा। बेरोजगारी, त्याच्यानंतर बेरोजगारीच्या प्रकारावर प्रश्न आहे आपल्याला, जशी बा ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी, ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार आहे, छुपी बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी आणि जुनाट बेरोजगारी प्रकारावर सुद्धा प्रश्न आहे की खालीपैकी ग्रामीण बेरोजगारी कोणती नाही आहे ते लक्षात ठेवा। छुपी बेरोजगारीचा आपण प्रचंड बेरोजगारी म्हणतो, इंग्लिशमध्ये डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणतो। यामध्ये नाही का श्रमिकांची सीमांत उत्पादकता 0 असते, याच्यावर आपण घेणार आहोत नंतर याच्यावर डिटेल, फक्त तुम्हाला सांगत आहोत की हॉट टॉपिक। त्यानंतर शहरीमध्ये येते संरचनात्मक बेरोजगारी, घर्षणात्मक, हे फार इम्पॉर्टंट आहे, याच्यातला फरक लक्षात ठेवायचा। सुशिक्षित बाकी भक्कम आहे, परंतु हे इम्पॉर्टंट आहे 2, हे लक्षात ठेवायला पाहिजे। त्याच्यानंतर हे ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, फार सोपे डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा। ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, तुम्हाला नाही का रोजगार आहे, तुमची नाही, तुम्हाला सर्वच गोष्टी आहे परंतु तुम्ही स्वतःहूनच काम नाही करत, त्याला काय म्हणतो आपण, ऐच्छिक, कारण की आपल्या इच्छेवर अवलंबून आहे। पण अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, आपली काम करण्याची इच्छा आहे, जे वेतन दिले जाते त्याच्यावर सुद्धा आपण काम करतो परंतु आपल्याला कोणी रोजगारच देत नाही, त्याला म्हणतो पण अनैच्छिक। इथं काय आहे, आपली इच्छा आहे परंतु आपल्यावर अवलंबून नाही ती बेरोजगारी, आणि आपण बेरोजगारीत कशाचा अभ्यास करतो, या अनैच्छिक बेरोजगारीचाच अभ्यास करत असतो। आणि याच्यावर व्याख्यावर डेफिनेशन प्रश्न आहे, आणि आपण MPSCचे स्टुडंट बेरोजगारीमध्ये येत नाही लक्षात ठेवा, कारण MPSCचे स्टुडंट स्वतःहून बेरोजगार राहिलेले आहे, त्यांना काम नाही आहे का आहे, परंतु आपण आपल्या इच्छेनुसार नाही का स्पर्धेत आहोत आणि अभ्यास करतो म्हणून आपण बेरोजगार गणल्या जात नाही, सुद्धा लक्षात ठेवा, येत नाही पेपरमध्ये। NSSOमध्ये नाही का या प्रकारावर प्रश्न आहे, CWS, CDS, त्याच्यानंतर UPS किंवा म्हणजे याच्या 7 दिवसाचा अभ्यास केला जाते इथे दररोज, आणि इथं वर्षाचा म्हणजे 365 दिवसाचा, फक्त इयरली शब्द आला तर नाही आहेत, याच्यावर PIQ पाहू आपण नंतर। आणि त्यानंतर फिलिस वक्र निर्देशांक, या फिलिस वक्र रेषा म्हणतो, काय सांगते, बेरोजगारी आणि भाववाढ याच्यातील हा संबंध दाखवते की बा बेरोजगारी जर वाढली म्हणजे भाववाढ जर वाढली तर बेरोजगारी ही कमी होती, असं म्हणणं आहे त्यांचं, म्हणजे व्यस्त संबंध आहे। आणि ही कंडिशन अल्पकाळातच शक्य आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। ट्रिक, दीर्घकाळ शब्द येत नाही, अल्पकाळात आहे। काय आहे, बेरोजगारी आणि भाववाढ याचा व्यस्त संबंध म्हणजे फिलिस वक्ररेषा, हे सुद्धा लक्षात ठेवा। त्यानंतर पाहू आपण राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाचे संकल्पनेवर प्रश्न आहे आपल्याला, खास करून GDP, NDP, GNP, NNP, GDP डिफ्लेक्टर, हरित GDP, त्यानंतर हे असे काही आहे, मी याच्यावर व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे, तुम्ही नक्की बघा तेव्हाला। राष्ट्रीय उत्पन्न समितीवर सुद्धा आहे, समितीची स्थापना कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, सदस्य कोण होते, पहिला अहवाल, आधारभूत वर्ष, बऱ्याच गोष्टी आहे। आणि करंटमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, एक विश्वनाथ गोल्डर समिती नेमलेली आहे 2022 आधारभूत वर्षासाठी, लक्षात ठेवा। ग्रुप सीला 24ला प्रश्न होता तुम्ही, आणि CSO NSO बद्दल माहिती विचारली जाते, एवढा आहे सफिशियंट। यामध्ये तुम्ही
यासाठी आणि दारिद्र्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ टाकली आहे, नक्की बघा. नक्की पण नाही का कर पाहू टॅक्स या टॉपिकवर नाही का आपल्याला नाही का त्याच्या प्रकारावर प्रश्न आहे. जसं प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करची व्याख्येवर प्रश्न आहे, अप्रत्यक्ष कराच्या व्याख्यावरही प्रश्न आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला नाही का समितीवर प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो, जसे की आपल्याला राज्यात चेले समिती राहिलं 1991 कशा संबंधी आहे, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. विजय केडकर समिती कधी संबंधी आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आत्ता 24चा कंबाईंड ग्रुप बी चा प्रश्न पडलेला आहे, तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला वांचू समिती आहे जी प्रत्यक्ष आहे, रेकी समिती आहे जी प्रत्यक्ष आहे. आपल्याला मेन्सचे प्रश्न पाहायचे आहे, परंतु प्रीला कोणती येऊ शकते ते पाहायचे आहे. म्हणजे जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आपण. एवढं तुम्ही जरी लक्षात ठेवलं तर तुम्ही PIQ बेस करता आणि लवकर टॉपिक एंड होते. मी याच्यावर सुद्धा लेक्चर घेणार आहे. आणि GST सर्वात महत्त्वाचा. डायरेक्ट विचारलं जाते GST कोणता टॅक्स आहे, तर अप्रत्यक्ष काय. GST लागू कधी झाला, 1 जुलै 2017 झाला. त्याच्यासंबंधी घटना दुरुस्ती कोणती होती, 121 होती. समिती कोणती होती, बा विजय केडकर होती. GSTची स्लॅबवर प्रश्न आहे, जास्त डिटेल जायचं नाही. आपल्याला प्रीला जे येते तेवढंच लक्षात ठेवायचं. GST लागू करणारा पहिला देश फ्रान्स आहे, हे असे प्रश्न आहे तिच्यात देऊन PIQ मध्ये. पुरोगामी प्रतिगामी टॅक्स कोणता आहे, जर प्रोग्रेसिव्ह रिग्रेसिव्ह टॅक्स PIQ पाहिल्यावर तुम्हाला कळणार आहे. PIQ याच्यावर आपण लेक्चर घेणार आहोत. चलनवाढ बघून घ्या. चलनवाढीच्या प्रकारावर प्रश्न आहे, जसं रांगणारी चलनवाढ, त्यानंतर धावणारी, भारतात कोणती आहे, त्याचा दर काय, याच्यावर पाहून घ्या. त्याच्यावर निर्देशांकावर तर प्रश्नच आत्ताही आलेला आहे. WPI आणि CPIतला फरक काय, WPI मध्ये कायचा वापर केला जाते, वस्तूचा केवळ, इथं वस्तू सेवा, असा फरक आहे. 2-3 तुम्ही बघून घ्या. त्यानंतर CPIचे जे 2 प्रकार आहे, AL आणि IL, ज्याला म्हणतो ॲग्रिकल्चर लेबर म्हणजे शेतकऱ्यांचा निर्देशांक, आणि IL म्हणजे इंडस्ट्रियल लेबर ज्याला आपण औद्योगिक कामगाराचा निर्देशांक म्हणतो. याची PIQ पाहिले तुम्ही तरी भक्कम झाले, म्हणजे खूप झाले. मी PIQ भक्कम करता. आणि नंतर आहे क्वेश्चन मागणीजन्य चलनवाढ आणि पुरवठाजन्य चलनवाढ. याची काय केले जाते आपल्याला नाही का, मुद्दे जे दिले जाते ना PIQ जशा काही तसे लिहायचे, मागणीचे आणि पुरवठ्याचे कंपॅरिझन करून, आणि पाठ करायची. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन की कशा प्रकारे पाठ करायचे. तर डायरेक्ट विचारलं जाते की खालीलपैकी पुरवठाजन्य चलनवाढाचं नाही आहे किंवा मागणीजन्य कोणती आहे, असं. म्हणजे एक जरी पाठ राहिलं तरी आपण एलिमिनेशन काढतो. त्यानंतर वक्रावर प्रश्न आहे. फिलिप्स वक्ररेषा घेतली आपण, कशी आहे, बेरोजगारी आणि भाववाढ यातला व्यस्त संबंध आहे, ते सुद्धा अल्पकालीन स्थिती लक्षात ठेवा. म्हणजे एक जर वाढलं तर एक कमी होते, त्याला म्हणतो व्यस्त. सम म्हणजे एक वाढलं की दुसरं सुद्धा वाढते, त्याला सम. एक सेचा नियम आहे बाजारविषयक, म्हणजे यांचं म्हणणं होतं की बा पुरवठा मागणी निर्माण करतो हे म्हटलं, परंतु जागतिक महामंदी झाली होती 1929ला, ते उलट होतं. ते म्हणे मागणीमुळे झाली, हे म्हणे पुरवठ्यामुळे. हे आलेलं आहे बऱ्याचदा. शॉर्टमध्ये लक्षात. फ्रेंच तत्त्वज्ञान होता, हे काही लक्षात ठेवायचं नाही. एंजेलचा नियम जे आहे काय, एंजेलचा नियम काय म्हणते, जसजशी तुमचं नाही का उत्पन्न वाढते म्हणते, तसतसं त्यांचं उपभोगावरचा खर्च म्हणजे जे आपण खाण्यापिण्यावर करतो ना ते कमी होते. म्हणजे त्याची टक्केवारी, म्हणजे जसं तुम्हाला उत्पन्न वाढलं तशी तुमची खर्चाची टक्केवारी कमी होते. जसं तुमचे आज 1000 रुपये आहे, तर तुम्ही जर रोज जर 100 रुपये खर्च करता असन आणि उद्या करता, तर ते टक्केवारी पकडली जाते. जर तुमचे जर उत्पन्न 20,000 झालं आणि तुम्ही जर 1000 रुपये खर्च करता असन कायच्यावर, खाण्यावर, तर ते टक्केवारी नाही का कमी राहते. म्हणून ते म्हणते जसजसं तुमचं उत्पन्न कमी म्हणजे वाढत जाते तसतसे तुमचे उपभोगावरची टक्केवारी कमी होती. बस एवढाच नियम आहे, एवढंच पाठ करायचा, बाकी नाही. आणि चलनवाढी नाही का म्हणजे झाली तर त्याच्यावर उपाय कोणते आहे बा, की आपण चलनवाढ कमी करण्यासाठी, ते तो वाचतो आपण. RBIचे मौद्रिक धोरण आणि सरकारचं राजकोषीय धोरण, हेच आहे इथं. मग ते नंतर पाहू आपण, जास्त मोठा व्हिडिओ होईल. पैसामध्ये बघा, पैसामध्ये नाही का आपल्याला कार्यावर प्रश्न आहे. प्राथमिक कार्य कोणते, दुय्यम कार्य कोणते आणि अनुषंगिक कार्य कोणते. प्राथमिक कार्य 2 लक्षात ठेवा. विमू म्हणायचं. विमू म्हणजे काय, विनिमयाचे माध्यम आहे. आपण पैसा देवाणघेवाण करतो, सर्वात महत्त्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवायचं. मूल्यमापन, हिशोब करत नाही का आपण, पैसाचा हिशोब झालं ट्रिक्स. आणि बाकीचे दुय्यम टाकायचे 2-3, मूल्य हस्तांतरण, मूल्य संग्रहण आपण पैसा जमा नंतर करतो ना, पहिले हिशोब करतो म्हणून असं लक्षात ठेवायचं. आणि बाकीचे टाकून द्यायचे अनुषंगिकमध्ये. हे 2 पाठ करायचे, याच्यावर भक्कम PI का तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर बघा पैशाचा पुरवठ्यावर प्रश्न आहे. पैशाचा पुरवठा म्हणजे काय, M1, M2, M3, M4 याला म्हणतो आपण पैशाचा पुरवठा. हे याच्यामध्ये मोजतो म्हणून आपण याला म्हणतो पैशाचा पुरवठा. आणि M0 संकल्पना आहे, हे लक्षात ठेवा, ज्याला म्हणतो आपण उच्च शक्ती पैसा किंवा पायाभूत पैसा किंवा राखीव पैसा, बरेच नाव आहे, रिझर्व्ह मनी. हे तिन्ही नाव लक्षात ठेवा, प्रश्न आहे. आणि हे M0 प्रश्न काय विचारला जाते, M1 कोणता पैसा, तर संकुचित आहे. M3 कोणता आहे, विस्तृत आहे. M4 आता नाही आहे, हे लक्षात ठेवा. असे प्रश्न आहे. हे रेड्डी कार्यगट आहे, त्यांच्या संबंधी लक्षात ठेवा, तुम्हाला बुक्समध्ये कळून जाईल. त्याच्यानंतर नाही का आणि हे 2 पैसाचा पुरवठा आणि पायाभूत पैसा याचं जे गुणोत्तर असते त्याला काय म्हणतो आपण,
पैसा गुणांक म्हणजे मनी डिफ्लेक्टर, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळेस पैसा गुणक म्हणजे काय आलेला आहे प्रश्न, त्याला इंग्लिशमध्ये म्हणते मनी डिफ्लेक्टर. पैशाच्या गुणकमध्ये काय केले जाते की पैशाचा पायाभूत पैसा किती वाढला आणि मुळे पैशाचा पुरवठा वाढी, त्याच्यातला संबंध म्हणजे पैसा गुणक. म्हणजे यामध्ये दोन गोष्टी येते, पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा. आणि पैशाचा पुरवठा व्याख्या पाहिली सर्व, याच्यावर प्रश्न आहे, करायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर बघू आपण याच्यामध्ये आपल्याला म्हटलं जाते की रुपये कोण छापते, नाणी कोण छापते, आहे का नाही. मग फक्त एवढंच लक्षात ठेवा, 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी हे भारत सरकारकडे आहे, छापते आणि त्याच्यावर अर्थमंत्र्याचे सचिवाची सही असते. बाकी सब 1 रुपयाच्या म्हणजे 1 रुपयाच्या वरच्या सर्व नोटा आणि फक्त ते RBI छापते. म्हणजे नाणी आणि 1 रुपयाची नोट कोण छापते एवढं जरी लक्षात ठेवलं भारत सरकार, बस झालं, विषय संपला तुमचा तिथंच. PIQ तुम्ही इथं PIQ जोड दिले ना तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे पैशाच्या चलनवाढीचा सिद्धांत फार मोठा आहे, कारण की याच्यावर फिशरचा जो सिद्धांत आहे जे दिलेला आहे खूपदा रिपीट आहे. फिशरनं जे फॉर्म्युला मांडला होता ना पैशाचा संख्यात्मक चलनवाढीचा सिद्धांत, ME = PT. याला आता याचं नाव बरं आहे, हे याला आपण काय म्हणतो, मनी म्हणतो, याला म्हणतो व्हॅल्युसिटी म्हणजे वेग, याला प्राईज म्हणतो, याला ट्रान्झॅक्शन म्हणतो. हे व्याख्या आहे, भक्कम आहे, हे सांगायचं झालं खूप आहे, फक्त मी तुम्हाला सांगत आहे. आत्ताचा मेन्सला आलता प्रश्न, डायरेक्ट सूत्र कोणी मांडलं, 4 वेळा रिपीट आहे. हे काय केम्ब्रिज आवृत्ती, म्हणजे पैशाचा संख्यात्मक सिद्धांताची सर्वप्रथम केम्ब्रिज आवृत्ती कोणी मांडली तर मार्शल यांनी मांडली, लक्षात ठेवा. आता तुम्ही सांगतो हे केम्ब्रिज आवृत्ती मार्शल यांनी मांडली, याच्यावर काही डिटेल अभ्यास करायची गरज नाही आपल्याला. केम्ब्रिज आवृत्ती कोण, फक्त PIQ जरी पाठ केला ना, केम्ब्रिज आवृत्ती सर्वप्रथम मार्शलने मांडली, 2 वेळा रिपीट मारला आयोगानं. त्याला माहीत आहे की बा याच्यात तुम्ही डिटेल करणं अपेक्षित नाही आहे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की डिटेल कोणत्या प्रश्न करायचा आणि कोणता नाही, हे डिटेल करायचे आहे. हे 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 बाकीचे जे आलेले आहे नवीन ते फक्त पाठ करायचे आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा रुपयाच्या अवमूल्यनावर प्रश्न आहे की किती वेळा झाली तर 3 वेळा झाली, 1949, 1966, 1991. तारीखसहित पाक पाहिजे, किती झाला ते सुद्धा, ते 30%, 33%, 36% आणि एखाद्या 18% किंवा 22%, तुम्ही बघून घ्या. तर ह्याच्यावर प्रश्न आहे. आता ह्या आपण एवढे टॉपिक पाहिले 6. आता आपण पुढचे टॉपिक पाहू. तर नेक्स्ट टॉपिक पाहूया आपण कृषीमधला हरित क्रांती. हरित क्रांतीवर नाही का बरेच क्वेश्चन रिपीट आहे. तुम्ही जर हरित क्रांती जशा तशा जरी PIQ लिहून घेतल्या ना सफिशियंट आहे. जसे की नीळ क्रांती आहे, तपकिरी क्रांती आहे, करडी क्रांती, चंदेरी क्रांती, तपकिरी क्रांती, बऱ्याच आहे ते गोल क्रांती. तुम्ही बघून घ्या, फक्त तितकं 1 मार्क फिक्स होती तुमच्या. त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007ची, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, तुम्ही पाहून घ्यायचा. नाफेडवर आताच प्रश्न आला. त्यानंतर ट्रायफेड, ॲपेडा लक्षात ठेवा. या तिघाचे मुख्यालय कुठे आहे माहिती आहे का, नवी दिल्लीला, लक्षात ठेवा. याची स्थापना 1958ची आहे. ट्रायफेडची 87 आहे, 86, 87 असं काहीतरी आहे, बघून घ्या. कर्जाचे प्रकार आहे, कृषी कर्ज 3 प्रकारचे असते, अल्पमुदत, मध्यम आणि दीर्घ. अल्प म्हणजे काय, 1.5 वर्षापर्यंत म्हणजे 15 महिने, 15 महिने ते 5 वर्षा दरम्यान झालं तरी मध्यम, आणि 5 वर्षापेक्षा जास्त दीर्घ, एवढं सफिशियंट आहे एवढं करणं. त्यानंतर निर्देशांक आहे, त्यामध्ये SDI महत्वाचा आहे. याची SDI मध्ये काय महत्वाचं आहे माहिती आहे का, त्याचे जे निकष असते किंवा आयाम असते त्याच्यावर प्रश्न येत असते. 3 आयाम आहे, जसं की आरोग्य, शिक्षण, राहणीमान. त्याचे निर्देशांक 4 आहे, म्हणजे ते जन्मावेळी आयुर्मान मोजते, ते पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर SDI पाहताना नाही का सध्या करंटमध्ये भारताचा क्रमांक आणि पहिले 5 देश आणि शेवटचा देश एवढं जरी बघितलं ना बस होते रँकिंग करंटमध्ये. MPI तर आत्ताच झालेला आहे प्रश्न, मेन्स रिपीट आहे. त्यानंतर 2023ला प्रश्न आला आहे, 24ला आलेला आहे. MPI मल्टी पॉवर्टी इंडेक्स आहे, याच्यामध्ये सुद्धा आरोग्य, शिक्षण, राहणीमान दिलं जाते. आणि याचे 10 पॅरामीटर आहे. MPI कोण मोजते तर ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी मोजते ते UNDP. त्यानंतर MPI ते आहे ना की आपल्याला म्हणतं असुरक्षित गट, मल्टी पॉवर्टी इंडेक्स काय म्हणते, ज्याचा हानी दर 33% कमी आहे. हे असं आहे. याच्यात मी तुम्हाला याच्यावर MPI, FRBM ऍक्ट याच्यावर मी लेक्चर घेणार आहोत, तेव्हा कव्हर करू. GI लक्षात ठेवा. SDG, MDG मधला फरक लक्षात ठेवा. MDG 8 होते, SDG 17 आहे, कॉमन आहे, तुम्ही लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता SDG आहे ना MDG जागी, तुम्ही याचं PIQ जरी पाहिले ना तरी तुम्हाला अंदाज येतो की काय आहे नेमकं. तर व्यापार तूर, व्यवहार तूर महत्वाचा आहे. व्यापार तूर, व्यवहार तूराची व्याख्यावर सुद्धा प्रश्न आहे की व्यापार तूर काय म्हणते, व्यवहार तूर म्हणजे काय हे पाहून घ्या. अनुकूल व्यापार तूर, प्रतिकूल व्यापार तूर म्हटलेला आहे. अनुकूल व्यापार तूर फक्त 2च वर्ष आहे, 1972 आणि 76, याच्यावर सुद्धा 2 वेळा प्रश्न आहे. PIQ पाहिल्यावर करणार, म्हणजे हे 2 सोडून नाही का भारताचा व्यापार तूर हा प्रतिकूलच राहिलेला आहे, हे लक्षात येते. त्यानंतर सेस बघा,
EPZ बघा, EPZच्या जागी से झालेला आहे. त्यानंतर FDI बघा, FDI मध्ये नाही का सर्वात जास्त FDI कोणत्या देशाकडून मिळतो आणि झोन आपले मुंबई शहर असे आहे, नेमकं पाहून घ्या. त्याच्यानंतर बघा FRBM ऍक्ट सर्वात महत्वाचा आहे, की जिथं जसं MPI महत्वाचा आणि इथे FRBM ऍक्ट आहे 2003चा लागू कधी झाला 5 जुलै 2004 त्याच्यानंतर याच्या संबंधी विजय केडकर समिती FRBM कायदा कायसाठी आहे, की सरकार जे कर्ज घेते ना त्याच्यावर मर्यादा आणण्यासाठी आहे. पाहू नंतर डिटेलमध्ये आपण. त्यानंतर निर्यात आयात क्रम लक्षात ठेवा, किंवा वस्तूचा कोणत्या आहे, सेवांचा कोणता आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर GDP नुसार देशाचा क्रम म्हणजे श्रीमंतानुसार आलता ना, तो सुद्धा एक लक्षात ठेवा. त्यानंतर फेरा कायद्यावर प्रश्न आहे आपल्याला. फेरा कायदा 1973चा आहे, लागू झाला 1 एप्रिल 1974. फेमा कायदा या फेऱ्याच्या जागीच आला 1999चा आहे, पण लागू झाला 1 जून 2000ला. याच्यावर प्रश्न आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट, आणि फेमा म्हणजे काय, फॉरेन मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे व्यवस्थापनचा ऍक्ट, हे नियंत्रणाचा होता. त्यानंतर MRTP ऍक्ट आहे 1969चा, त्या जागी कोणत्या ऍक्ट आला तर स्पर्धात्मक कायदा 2002चा. याच्यावर रिपीट आहे, हे तुम्ही पहा, तुम्हाला समजून जाईल. जास्त प्रीसाठी जाऊ नका, डीपमध्ये एक्झाम ओरिएंटेड वाचा प्रीच्या. त्यानंतर सार्वजनिक वित्त, हे छोटे अक्षर आहे परंतु खूप मोठा टॉपिक होता म्हणून नाही का मी वाचून सांगतो फक्त. त्यानंतर सार्वजनिक वित्त मध्ये काय आपल्याला महसुली आणि भांडवली खर्च असते, महसुली खर्च असते, महसुली जमा असते, याचे प्रकार विचारले जाते. किंवा महसुली खर्च, महसूल 2 प्रकारचे असते, कर महसूल आणि करेतर महसूल. कर महसूल म्हणजे काय, जेवढे प्रत्यक्ष टॅक्स असते त्याला आपण कर मध्ये टाकायचं, आणि जे कर सोडून आहे ते करेतर आहे. हे दोघांच्या फरकावर आलेला आहे. तुम्ही जर टॅक्स सुद्धा मायनस केलेले उत्तर भेटते, हे लक्षात ठेवा. भांडवलीवर बी सुद्धा आहे, भांडवलीमध्ये भांडवली खर्च, भांडवली जमा, कर्जासंबंधीच्या गोष्टी आहेत याच्यात लक्षात ठेवा. वित्त आयोगावर प्रश्न आहे, कलम किती संबंधी आहे 280. त्यानंतर किती वर्षात स्थापन करते, दर 5 वर्षांनी किंवा निश्चित कालावधीत केला जाते किंवा त्याच्या आधी कोण करते, राष्ट्रपती. घटनात्मक आयोग आहे. त्यानंतर पहिला आयोग केसी नियोगी आहे, संतानम आहे. त्यानंतर चंदा आहे, राजमन्नार आहे, असे बरेच आहे. म्हणजे जर 15 झाले ना, आता 16वा आहे. 15वा लक्षात ठेवा NK सिंग आहे. 16वा कोण आहे आपला अरविंद पनगडिया सर आहे. हे लक्षात ठेवा, बराच आहे, मी याच्यावर सुद्धा लेक्चर बनवतो, डिटेल होईल. त्यानंतर हे तुटीवर प्रश्न आहे, राजकोषीय तूट म्हणजे काय, प्राथमिक तूट म्हणजे काय. राजकोषीय तूट माहिती आहे आपल्याला सर्वांना. प्राथमिक तूट म्हणजे काय, राजकोषीय तुटीमधून जर व्याज देणे जर मायनस केले तर प्राथमिक तूट भेटते. भांडवली तूट म्हणजे काय, भांडवली प्राप्ती आणि वजा भांडवली खर्च, हे याले म्हणतो भांडवली तूट. महसुली तूट म्हणजे काय, महसुली प्राप्ती वजा महसुली खर्च, याच्यावर प्रश्न आहे. अंदाजपत्रकी तुटीवर प्रश्न आहे, बजेट तूट होय, एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती केली, एकूण येते ते शब्द मी पूर्ण घेतो नंतर, जे इम्पॉर्टंट वाटते ते. अर्थसंकल्पावर तर प्रश्न आहे, की लक्षात ठेवा अर्थसंकल्प कोणत्या कलमात आहे 112 आणि राज्याचा 202. पण अर्थसंकल्प हा शब्द घटनेत नाही वापरला, हे सुद्धा लक्षात ठेवा. घटनेत काय म्हटलेले, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हटलेलं आहे. त्यानंतर राजकोषीय धोरण, जसं मौद्रिक धोरण RBIचा, राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरणामध्ये काय येते, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक प्राप्ती, अशा गोष्टी येते. त्यानंतर भाववाढ नियंत्रण करण्यासाठी सरकार कोणतं धोरण वापरते, ते राजकोषीय धोरण आहे. त्यानंतर आपला सिद्धांत राजकोषीय, लक्षात ठेवा. निव्वळ खर्च सिद्धांत कोणी मांडला, ॲडम स्मिथनं मांडला. तुलनात्मक खर्च सिद्धांत कोणी मांडला, डेव्हिड रिकॉर्डोनं मांडला. हेक्चर ओवलिन सिद्धांत आहे, हे मेन्सली आहे परंतु ठराविक जरी आपण माहीत केलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर आपल्याला नाही का GSTच्या प्रकारावर प्रश्न आहे, HGST, CGST, IGST. हे CGST जे आहे ना, हे केंद्राचं असते. हे कोण करणार आहे, C वरून सेंट्रल, S वरून स्टेट गोळा करणार आहे. IGST करणार हे राज्य, 2 राज्यातला असते, हे कोण करते, केंद्र सरकार करते. आणि एक UTGST आहे, UT म्हणजे केंद्रशासित, युनिटेरियन टेरिटरी, हे सुद्धा केंद्र सरकार. याच्यावर सुद्धा आलेला आहे प्रकारवर, कोण गोळा करते कोण नाही, हे पाहू आपण डिटेलमध्ये. त्याच्यानंतर बघा अंदाजपत्रक आहे, म्हणजे अंदाजपत्रक 3 प्रकार आहे ना, समतोल अंदाजपत्रक, तुटीचा आणि शिल्लक. जर उत्पन्न आणि खर्च जर समान असेल त्याला समतोल म्हणतो. उत्पन्नापेक्षा जर खर्च जास्त असेल त्याला तुटीचा म्हणतो. शिल्लक म्हणजे काय, उत्पन्न जास्त खर्च कमी. आणि आपण म्हणतो भाववाढीच्या काळात सरकार कोणता अंदाजपत्रक मांडते, तर शिल्लकीचं मांडते, हे लक्षात ठेवा. सॉरी, तुटीचं मांडते, हे लक्षात ठेवा. आणि बेरोजगारीसाठी कोणतं मांडतो, हे सांगा मग मला. तर जेंडर बजेट प्रश्न आहे. जेंडर बजेट हा म्हणजे काय, किंवा अर्थसंकल्पामध्ये नाही का महिलांसाठी नाही का वेगळी तरतूद केली जाते, हे लक्षात ठेवा. जेंडर बजेट लागू करणारा पहिला देश ऑस्ट्रेलिया आहे. भारतात यासंबंधी समिती कोणती आहे माहिती आहे का, अशोक लाहिरी समिती आहे. आणि जेंडर बजेट महाराष्ट्रात 2013 लागू झाला.
आणि केंद्र सरकारनं 2005 लागू केलं. हे लक्षात हे आलेला आहे प्रश्न. शून्याधार अर्थसंकल्प म्हणजे काय? ज्यामध्ये नाही का मागील वर्षाचे आकडे जे असते आधारभूत धरला जात नाही, म्हणजे दरवर्षी नाही का शून्यापासून सुरुवात केली जाते, म्हणून शून्य संकल्प असे म्हटले जाते. त्याच्यावर प्रश्न आहे. याचा जनक लक्षात ठेवायचा पीटर पियर. पहिलं राज्य कोणी लागू करणार? महाराष्ट्र, 1986 मध्ये. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पाहू आपण लोकसंख्येची जी टप्पे आहे याच्यावर प्रश्न आहे. पहिला, दुसरा, तिसरा. खूप सोपा आहे. पहिल्या टप्प्यात काय करायचं? जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही काय राहते? जास्त राहते. आणि तिसरा स्टेज डायरेक्ट जायचं, हे दोन्ही कमी राहणार आहे. तिसऱ्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर कमी, म्हणजे पहिल्याच्या उलट तिसरी अवस्था आहे. आणि दुसरी अवस्था काय? याच्यामध्ये जन्मदर जास्त असते आणि मृत्यूदर कमी असते. आणि जन्मदर जास्त असल्यामुळे काय होते? लोकसंख्येचा स्फोट होते, म्हणजे लोकसंख्या वाढते ना, म्हणून आपण दुसऱ्या अवस्थेला लोकसंख्येचा स्फोट असे म्हणतो. हे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत होय. कुल आणि होवर यांनी सिद्धांत मांडला होता. जनकोरी प्रश्न आलेले आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा या अर्थावर, या व्याख्येवर, म्हणजे याची व्याख्या आहे ना पहिल्या याच्यात काय झालं. तिच्या पहिल्या अवस्थेत लोकसंख्या प्राचीन आणि मागासलेली होती. दुसऱ्या अवस्थेत भारतानं कधी प्रवेश केला माहिती आहे का? 1921 नंतर. आणि तिसरी अवस्था जी आहे शहरीकरणासंबंधी आहे. PIQच आहे सर्व, तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे 1976चं आणि 2000चं महत्वाचं आहे. 76 मध्ये त्याच्यामध्ये आपलं विवाहाचं वय जे होतं स्त्रीसाठी 18 आणि मुलासाठी 21 एवढंच लक्षात ठेवा. आणि 2000चं महत्वाचं आहे. 2000चं MS स्वामीनाथनने मांडलं होतं. त्यामध्ये माता मृत्यूदर किती म्हटलं होता? 100 पेक्षा कमी. बाल मृत्यूदर 30 पेक्षा कमी. त्याच्यानंतर आपल्याला म्हटलं होतं लोकसंख्या स्थिरीकरण 2046 पर्यंत करायचं. हम दो हमारे दो नारा इतकाच होय. इथून लक्षात ठेवायचं. हम दो दोन आहे ना, तर 2000 याच्यावर प्रश्न आहे. तुम्ही हे पाहून घ्या, म्हणजे कंपॅरिझन. आता बँक पाहू आपण. बँकमध्ये ह्याच्यानंतर थॉमस माल्थचा लोकसंख्या सिद्धांत मेन्सली विचारलेला 1798 मांडला. यांनी काय म्हटलं होतं माहित आहे का? हे लक्षात ठेवायचं. 1798 सुद्धा प्रश्न आहे. मेन्सली आहे पण प्रीला नाही आहे. पण यांनी जे लोकसंख्या आणि अन्नधान्य यामधला संबंध सांगितला होता. यांचं म्हणणं होतं की लोकसंख्या भौमितिक पद्धतीने वाढते तर अन्नधान्य गणिती पद्धतीने वाढते. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नका करू. तर त्यानंतर RBI पाहू. बँकमध्ये नाही का दोन साधनं आहे RBIची. एक आहे संख्यात्मक आणि गुणात्मक. याच्यावर प्रश्न आहे. संख्यात्मक मध्ये कोण येते? बँक दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर. त्याला आपण ज्याला आपण नाही का म्हणतो खुल्या बाजारातील नाही का खरेदी विक्री, MSF, SLF असे बरेच टॉपिक आहे. त्याच्यावर प्रश्न आहे. तुम्ही संख्यात्मक साधन करायचे, गुणात्मक नाही का आपोआप लक्षात राहते. त्यांच्या फरकावर प्रश्न आहे. व्याख्येवर बी नाही. बँक दर म्हणजे काय? असा दर असतो की जो रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेला कर्ज देते, पण कोणचं? दीर्घकालीन. रेपो दर मध्ये काय असते? RBI व्यापारी बँकेला कर्ज देते पण अल्पकाळासाठी. हे फरक लक्षात ठेवा. रिव्हर्स रेपो मध्ये काय म्हटलं जाते? व्यापारी बँक RBI कर्ज देते अल्पकाळासाठी. असे बरेच प्रकार आहे, ते नंतर घेऊ आपण. याच्यानंतर RBIच्या स्थापनेवर प्रश्न आहे. 1 एप्रिल 1935. 34चा कायदा, राष्ट्रीयकरण 1949 असं. त्या स्थापना क्रम, समिती, यंग हिल्टन आयोग आहे. नंतर घेऊ आपण. RBIचे धोरण राबवते. मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण म्हणजे काय? पैशाच्या पुरवठ्यावर कसं नियंत्रण ठेवते, त्याला मौद्रिक धोरण म्हणतो. राष्ट्रीयकरणावर प्रश्न आहे की 2 वेळा राष्ट्रीयकरण झालं. 16 जुलै 1969 आणि 15 एप्रिल 1980. त्यानंतर किती बँकेचं केलं होतं? 14 पहिल्या वेळेस. नंतर 6 बँकेचं केलं. ठेवी होती 50 कोटी, तर होते 200 कोटी. आणि 14 बँका लक्षात नाही ठेवायच्या, 6 ठेवायच्या. त्याची आम्ही नंतर सांगतो. आंध्रा, विजया बँक, पंजाब व सिंध, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, असे 5-6 आहे. 6 बँक केल्या तर आपण एलिमिनेशन करू शकतो. नंतर पाहू याच्यावर डिटेल. RBI जे महाग पैशाचे धोरण वापरते ते कधी वापरते? भाववाढीच्या काळात. महाग असते म्हणून भाववाढ आणि स्वस्त राहते म्हणून भावघटीच्या काळात, असं डायरेक्ट विचारलं जाते. याला चीप पॉलिसी इंग्लिशमध्ये म्हणते, डिअर पॉलिसी म्हणते. पाहून घेऊ मग. हे IDFC बँकेवर प्रश्न आहे की भारताची पहिली औद्योगिक विकास वित्तीय संस्था आहे. लक्षात ठेवा. IDFC ची स्थापना 1948 आहे. त्याच्यानंतर ICICI 1955 आहे. IDBI 1964. याचा क्रम सुद्धा विचारला आहे. तुम्ही PIQ बघा. नाबार्डवर प्रश्न आहे. स्थापनेवर आहे 1982. शिवरामन समिती आहे. नाबार्डचे मुख्यालय मुंबई आहे. नाबार्ड शिखर संस्था आहे ग्रामीण भागातील. हे बराच प्रश्न आहे. अग्रणी बँक लक्षात ठेवा 1969 ची आहे. नरीमन समिती आहे. अभ्यास गट धनंजय गाडगीळ आहे. अभ्यास गट विचारला धनंजय गाडगीळ आणि समिती विचारलं तर आपण काय लिहायचं? नरीमन. आणि यांचा घटक कोणता होता? दत्तक घेतलेला जिल्हा. लक्षात ठेवा. SBI वर प्रश्न आहे, पाहून घ्या. या SBI संबंधी समिती आहे. AD गोरवाला इम्पिरियल बँकेचं त्याने
नाव राष्ट्रीयकरण नाही, इम्पिरियल बँकेचं रूपांतर यांनी SBI केले 1 जुलै 1955. प्रादेशिक ग्रामीण बँक लक्षात ठेवा, याची स्थापना 1975 ची आहे. शिफारस केली होती नरसिंह समिती. भक्कम आहे, मग नंतर डिटेल घेऊ, भक्कम मोठा व्हिडिओ ते. यांच्यानंतर अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँकावर प्रश्न आहे. फक्त कोणत्या अनुसूचित आहेत? दुसऱ्या अनुसूचित जी बँक आहे त्याला अनुसूचित म्हणतो, शेड्यूल बँक, आणि जे दुसऱ्या अनुसूचित नसलेल्या बँकांना बिगर अनुसूचित बँक. त्यानंतर नरसिंह समिती 1 आणि 2 ची शिफारशी करणं महत्वाचं आहे. फक्त PIQ पाहायचा, PIQ नोट्स मध्ये लिहायची. झालं. पतनिर्मिती कोण करते? तर लक्षात ठेवायचा व्यापारी बँक. आणि पतपैशावर नियंत्रण कोण ठेवते? तर RBI. नियंत्रण RBI ठेवणार, निर्मिती व्यापार बँक. फरकावर सुद्धा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे नाही. आणि एक पंचवार्षिक योजना, याच्यातल्या महत्वाचा पाहून घ्या तुम्ही. पंचवार्षिक योजना का करणं आहे माहित आहे का? पंचवार्षिक योजना जेवढं वाचतो ना अर्थशास्त्र, त्याचा सारांश दिला जाते, म्हणून आपल्याला ते वाचणं अपेक्षित असते. चांगल्या प्रकारे वाचा, पहिली दुसरी. कारण की आपल्याला विचारलं होतं मागं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, दुसऱ्या पंचवार्षिक लोह पोलाद प्रकल्प सुरू झाले, ते आहे का नाही, भिलाई रूल केला. तुम्ही पाहून घेऊ, आपण नाही ते घेऊ नंतर एखादा व्हिडिओ. तर हे इतके इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नंतरच्या व्हिडिओ याच्यावर आपण नाही का एक एक टॉपिक घेऊ. काही टॉपिक मी टाकलेले आहे, तुम्ही बघून घ्या. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.